नमस्कार, आपण पाहत आहोत फास्ट 24 तास न्यूज. फास्ट 24 तास न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. भोकरीचा राहणारा व्यक्ती आहे. आमच्या गावात रेशन दुकानावर असा माल येतो का तो कोणी माणूस म्हणून खाऊ शकत नाही. हे जनावरांपेक्षाही बदतर माल येतो. हे दाखवतोय मी कॅमेऱ्यामध्ये. असा माल मिळतो. शासनचं काही त्याच्यामध्ये घेणं देणं नाही, पण हे रेशनवाले ना असे लोक म्हणतात आणि पब्लिकचे खाऊ शकत नाही. याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे. गव्हर्नमेंट वरतून चांगला माल आणते, पण हे इथून बदली करून देता. काय करता हे शासनाने तपास करावे. सुबडू मोहम्मद रफिक काकर गावात काही ध्यानतेवजे नाही. ग्रामपंचायत सरपंच आणि तलाठी आणि ग्रामसेवक हे सगळे गोंधळ कारभार करताय आमच्या गावाच्या. हे काही ध्यान ठेवत नाही रेशन दुकानावर. हे ग्रामपंचायत आमची जबाबदारी याला, कारण की यांना भेटून जाते सगळं. हे करून घेता सेटलमेंट आणि काही करता नाही. यांच्यावर कारवाई होत नाही. किती दिवसापासून नितीन राठी असा माल आमच्या गावाला पोहोचवतोय. सडेल धान्य, गहू सडेल, चावल सडेल, ज्वारी सडेल, सगळं म्हणजे हे अनाज सुद्धा ढोरं सुद्धा खाणार नाही. आणि आमच्या गावाच्या नागरिकांना काढताय. याचा जबाबदार आमच्या गावाचे सरपंच आणि तलाठी आणि ग्रामसेवक आहे.